नमस्कार, मी विजय चव्हाण। आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यानं या लोकशाहीचा खऱ्या अर्थानं उद्धार केला आणि तुम्हा आम्हासाठीच नव्हे तर या पृथ्वी तलावरती प्राण्यांना, पशूंना, पक्ष्यांना आणि इथुल्या झाडा झुडपांना सह इथुल्या जिवंत माणसाचं मेलेल्या माणसांना अधिकार दिला। त्या लोकशाहीची निर्मिती करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी अगदी आणि अगदीच जवळून पाहिलेला व्यक्तिमत्व म्हणजेच बंडू जगताप गुरुजी। खरं त्यांचं नाव बंडू बाप्पू जगताप आहे। वय वर्ष सध्या 95। मित्रांनो, आपण यांना एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाने पाहत आहोत। खरं सांगायचं म्हटलं तर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला इंग्रजांना जावं लागलं आणि तत्कालीन बंडू आणि आत्ताचे गुरुजी यांना 7वीतून शाळा सोडावी लागली। इंग्रज चले जाव म्हणून जरी घालवले असले तरी शिक्षणाचं एक मोठं असं संकलन केलेलं एक आयुष्यातलं महत्वाचं स्थान तत्कालीन बंडू आणि आत्ताच्या गुरुजींनी मिळवलेलं होतं। काय होतं शिक्षण त्या काळात? तर इंग्रज सरकारने ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्या शाळांमध्ये इंग्रजांना इथं जे राज्य करायचं होतं त्या राज्यामध्ये त्या राज्याची व्यवस्था व्यवस्थित करता यावी म्हणून जे जे काय लागतं त्यासाठी घडवणारी माणसं म्हणजे तत्कालीन शिक्षण। आणि ते शिक्षण त्यांनी घेण्यासाठी त्यांचा जीवन प्रवास कसा आहे आता याकडे आपल्याला जावं लागेल। मूळ जळगाव सुपे तालुका बारामती आत्ताचा जरी पत्ता असला तरी त्यावेळी भीमथडी विभाग या पट्ट्यात मोडणारं ते छोटंसं गाव। गौंडी काम करणारे वडील दगडांना आकार देत एकावर एक रचून संरक्षणाच्या भिंती आणि निवारा उभं करणारा तो एक कष्टाळू माणूस त्यानं आपल्या स्वतःच्या आयुष्याला जरी कष्टमय करून घेतलं असलं तरी लक्षवेध होता आपल्या भविष्याचा आणि आपल्या मुलाचा। एकुलता एक असणारा आपला मुलगा भविष्य काळामध्ये अतिशय या गजबजलेल्या किंवा भविष्यातल्या नागरी वसाहतीमध्ये लक्षवेधी ठरावा हे एकच उराशी स्वप्न बाळगणारा त्या व्यक्तीनं पहिल्यांदा इंग्रज कालखंडामध्ये शाळेत घातलं आणि ती गावातील पाटलाच्या वाड्यात भरणारी शाळा तत्कालीन बंडूंनी आणि आत्ताच्या गुरुजींनी इयत्ता 3री पर्यंत घेतली। शिक्षणातील कस, शिक्षणातील आवड असणारे हे सध्याचे गुरुजी हळूहळू आपल्या शिक्षणात प्रगती करत गेले आणि शिक्षणाची किमया पुढे सरकवत गेली। काय झालं, 5वी पर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना गावातील पाटलांचा वाडा सोडावा लागला आणि शेजारीच असलेल्या जळगाव कडे पठार येथे इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण पूर्ण करावं लागलं। हा सगळा प्रवास इंग्रजांच्या राजवटीत आणि साम्राज्यात सुरू होता। इंग्रज कसे होते, इंग्रजांनी काय केलं, 100 वर्ष राज्य केलं असं आपल्याला वारंवार सांगितलं गेलं, पण इंग्रजांनी काय दिलं हे मात्र आपल्या विचारामध्ये काही अंशपणाने कमी असतं। मित्रांनो, जातीय तिढेचा त्या काळचा बोलबाला असताना सुद्धा इयत्ता 6वीच्या शिक्षणासाठी खुंटे नावाचे ब्राह्मण समाजाचे गुरुजी सध्याच्या दौंड तालुक्यातील राहुगावचे हे त्यांना आजच्या गुरुजींना आणि तत्कालीन बंडू जगताप यांना लाभले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात इयत्ता 6वीचं शिक्षण दिलं। मित्रांनो, आज जातीयाचे तिढे माजलेले आहेत। छोट्या छोट्या गोष्टीवरून धर्म आणि जात वंश यावरून वादंग होतो, पण त्या काळात सुद्धा जे खुंटे गुरुजी होते त्या खुंटे गुरुजींच्या खऱ्या अर्थानं आधार, आसरा आणि त्यांचा आशीर्वाद मिळालेले गुरुजी आज आपल्याबरोबर आहेत। 1947ला इंग्रज गेले आणि बारामती तत्कालीन तिचं नाव होतं कसबा, या कसब्यामध्ये इयत्ता 7वीचं शिक्षण पूर्ण केलं आणि शाळा सोडली।
हा सगळा इतिहास तुमच्या सांगण्यामागचा एक मतितार्थ आहे की आपण कोणाशी बोलतोय, का बोलतोय, काय कारण आहे, हा पूर्व इतिहासामधली माहिती तुमच्यापर्यंत यावी, हा आमचा मूळ उद्दिष्ट आहे. की कसबा बारामतीमध्ये 7वी घेतलेल्या ह्या व्यक्तीला नंतर तलाठी या पदाची नोकरी मिळाली. आत्ताची म्हातोबाची आळंदी आणि पूर्वी तिला चोराची आळंदी म्हणायची. तिथं त्यांनी 2 वर्षाचा कालखंड ह्या तलाठी सेवेसाठी दिला. त्यानंतर खडकवासला परिसरात 2 वर्ष कामकाज केलं. छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या खेड शिवापूरच्या भूमीत सुद्धा त्यांना तलाठी या पदावर काम करण्याचा योग आला. अशा या व्यक्तीला आपण भेटतोय. 1954ला त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवन शिक्षण विद्या मंदिर इकडे आपला मोर्चा वळवला आणि तलाठी या नोकरीला रामराम करत त्याने शिक्षण नावाच्या गोष्टीला हात घातला आणि ते झाले गुरुजी. आणि खऱ्या अर्थानं बंडू गुरुजी हे आत्ता नावलौकिकास आहेत, आपल्या बरोबर आहेत. गुरुजी, तुम्हाला आम्ही नमस्कार करतो आणि तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्ही इंग्रजांच्या कालखंडामध्ये शिकलेला आहात, तुम्ही स्वातंत्र्य पाहिलेलं आहे, स्वातंत्र्याच्या आधीचा काळ सुद्धा तुम्ही भोगलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही काही अंतरावरून सुद्धा पाहिलेलं आहे. जीवनामध्ये आजही गेले अनेक शतकं गेली असली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव, त्यांचं कर्तव्य हे कोणालाही बुजवता येणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे अजरामर राहील. हे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. आणि बाबासाहेब पाहणारे तुम्ही आहात, मला सांगा तुमच्या जीवनामध्ये की आयुष्याच्या 95 वर्षाच्या कालखंडाचा प्रवास कसा झाला? बाबासाहेबांचा मुद्दा नंतर घेऊ का? मला इंग्रजकालीन शैक्षणिक पद्धत सांगा. इंग्रज काळामध्ये जी शिक्षण पद्धती होती ती त्यांना जे आवश्यक होतं हे राज्यकारभार करण्यासाठी जे पाहिजे क्लर्क वगैरे मंडळी अशी व्हावी इतपत शिकायचे. जास्तीत जास्त मामलेदार, कलेक्टर वगैरे नव्हते, मामलेदारपर्यंत आपले लोक असायचे. बाकी इथून क्लास 1चे लोक नव्हते, पण सेकंड क्लासपर्यंत लोक होते. आणि मी इथं असताना मला MM गंधे नावाचे रावसाहेब होते. मॅट्रिक झालेले लोक रावसाहेब व्हायचे. त्यावेळची मॅट्रिक किंवा इंटर झालेले लोक मामलेदार असायचे. आणि ते चांगलं बरेच वेळा मी पाहिले आमच्या बारामतीला. मी आता काय नाव सांगितलं? गंधे MM गंधे. मोठा सुंदर माणूस होता, फार चांगला मामलेदार. त्या काळात लोक त्या काळात पोलिसांना तर दडून बसायचे, पण हा रावसाहेब अतिशय गोडवा माणूस. जितका गोडवा तितकाच तो चांगला आणि सुंदर माणूस होता. माणसात मिसळणारा माणूस. त्यावेळेला मिळायचे नाहीत अधिकारी मिळतच नव्हते, पण MM गंधे अतिशय उत्तम. मित्रांनो, इंग्रज काळामध्ये रावसाहेब, भाऊसाहेब अशा स्वरूपाची नावं होती. ही नावं शैक्षणिक दर्जानुसार दिली जायची आणि MM गंधे नावाचे तत्कालीन तहसीलदार त्यांना रावसाहेब म्हणायचे. गुरुजी असं सांगतात, माणसात मिसळणारी माणसं त्या काळात नव्हती, पण MM गंधे नावाचा जो रावसाहेब झाला तो सर्वसामान्यामध्ये मिसळणारा होता. कामकाज करण्याची पद्धत उत्तम होती आणि तो लोकांना हितवाचक होता असं ते सांगतात. इंग्रज काळातील ही घडामोडी आपण ऐकत आहोत. पाहूया अजून गुरुजी आपल्याला काय सांगतात. सांगा गुरुजी, पुढे काय? आता पुढे जर पाहिलं तर मला तुम्ही थोडेसे प्रश्न विचारले ना खोल, म्हणजे माझे विचार त्यावेळेचे अनुभव हे मला सांगता येतात. मला सांगा म्हटल्यानंतर
मला काय होतं, मी कुठला प्रश्न गुरुजी आम्हाला असं म्हणायचं आहे बोला. की इंग्रजांचा जो मतितार्थ होता, इंग्रजांचा जो कामकाजाचा भाग होता, हो अनेक लोकांना असं वाटत होतं इंग्रज छळतात, हो म्हणून चले जावची चळवळ सुरू झाली हो आणि इंग्रजांना या देशातून घालवण्यासाठी अनेक लोकांनी मोर्चे काढले हो आणि त्यासाठी काही संघटना निर्माण झाल्या. हो अतिशय मोठं. तर इंग्रज तुम्ही पाहिलेले आहेत, होय. त्यांच्या काळात शिकलेले आहात, हो. कसे होते इंग्रज? आता हा प्रश्न तुम्ही जो विचारला ना, तो फार मोठा वैचारिक आहे. त्याचं कारण असं, तत्पूर्वी सामान्य माणूस किंवा अति खालच्या थरातले, ज्याला आपण अस्पृश्य म्हणू किंवा आणखीन काय म्हणू, अशा माणसाला, नवे मराठ्यांना सुद्धा शिक्षणाचं नावच नव्हतं, शिक्षकच नव्हते. शेतकरी सगळे शेतीत आणि क्वचितच फक्त तुम्हाला दिसलेच कोणी तर ब्राह्मण शिक्षक असेल, ब्राह्मण तलाठी असेल, असंच असायचं, म्हणजे इतर कोणीच नसायचं. पण इंग्रज आले. आता मी थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल पण मी बोलणार आहे. या देशाला इंग्रज आले हे या देशाचं भाग्य आहे. आपण गुरुजींना थांबूया. मित्रांनो, इंग्रज कसे होते, इंग्रज का गेले, इंग्रज कुणी घालवले, चले जावची चळवळ कुणाची होती आणि इंग्रजांना या देशातून जाण्यासाठी भाग कुणी पाडलं, हा इतिहास जरी असेल, सत्य काय होतं की ज्यानं इंग्रजांच्या कालखंडामध्ये शिक्षण घेतलं, ते असं सांगतात की जर इंग्रज नसतेच तर शिक्षणाची ही संधी कुणाला सर्वांना मिळाली नसती. तत्कालीन कार्यप्रणालीमध्ये क्वचित ब्राह्मण समाजाचा कुणीतरी शिकलेला माणूस आढळायचा. इंग्रजांना खऱ्या अर्थानं इथुल्या शिक्षणाचं दालन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं केलं. मग आता तुम्हाला आम्हाला असं विचारायचंय, असं सांगायचंय की कशी होती व्यवस्था इंग्रजांची, आपण गुरुजींकडून ऐकू. गुरुजी, इंग्रज ज्यावेळेस शिक्षणाची संधी द्यायला लागले त्यावेळेस शाळा कशा सुरू झाल्या? त्यांचे काही आश्रम असत, काही केंद्र असत आणि त्या ठिकाणी, आता आपण बारामतीत आहोत, इथे एक ठिकाणी, आता तिथं हे चालू आहे, आता ह्याचा सण आहे तर चालू आहे, त्या ठिकाणी शाळा होती, म्हणजे ह्याची हायस्कूल होतं, शाळा होती, इंग्रजांनी काढलेली. आणि आपल्या मागास लोकांना तिथं ते पटकन घ्यायचे. आणि एवढंच नाही तर त्यांच्या घरी लहान मोठी कामं करायला तेच घ्यायचे. त्यावेळेला बाहेर समाजात सावलीचा सुद्धा विचार व्हायचा. मित्रांनो, गुरुजी सांगतात ती बाजू अंगावर शहारे आणणारी आहे, माणसाच्या मनाला दुःख देणारी आहे. ते सांगतात तत्कालीन व्यवस्थेमध्ये जातीय व्यवस्थेचा फार मोठा प्रभुगंडा होता, पण इंग्रज ज्या लोकांना बाहेरचा समाज स्वीकारत नव्हता त्या समाजातील लोकांना शिक्षणासाठी अग्रभागी न्यायचे, स्वतःच्या घरात कामधंद्यासाठी त्यांच्या नेमणुका करायच्या. म्हणजेच त्यांना आज काही अंश पूर्वीचे दलित, आताचे बौद्ध, मध्यंतरीच्या दरम्यान असणारे महार, या जातींचं अनेक ज्या जाती आहेत की ज्या जातींना वर्गवारीमध्ये नोंदलं जातं, त्या सर्व जातींच्या उद्धारकर्ताचा खरा पाया इंग्रजांनी घातला असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गुरुजी, मला सांगा, त्यांनी ज्या इथं शाळा सुरू केल्या होत्या त्या जातनिहाय होत्या का सर्वांसाठी एकत्रित होत्या? सर्वांसाठी एकत्र. जात असं नव्हतं, ते जात मानतच नव्हते. हो, मला सांगा गुरुजी, जर ते जात मानत नव्हते, बाहेर विषमतेचा प्रयोग होता, मग तिथं शिकणारी मुलं ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, समाजाची असताना त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था कशी होती? आता ते शिकवायचे आणि सगळी मुलं, आमच्यासारखी इतर मुलं ही तिथं असायची. तिथं भेदभावाचा प्रश्नच नव्हता. पाणी एकत्र, जेवायला बसायला एकत्र, मग विटाळ नावाची गोष्टच ते पाळत नव्हते. त्यामुळं आम्ही विविध जरी जातीचे असलो क्वचितच यायचे, पण बहुतेक
मागासलेली जास्त असायची आणि तिथे ते पाळत नसत अजिबात. अतिशय गुरुजी असं सांगतात की शिक्षणामध्ये मागासलेल्या लोकांची जास्त उपस्थिती असायची. याचा अर्थ काय असतो साहेब? तत्कालीन व्यवस्थेमध्ये मागासवर्गीय मुलांची संख्या शाळेत जास्त असल्या कारणानं कदाचित उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना, तत्कालीन सवर्ण स्वतःला समजणाऱ्या लोकांना शिक्षणापासून थोडंसं दूर राहावं लागत होतं का, असा प्रश्न सुद्धा निमित्ताने निर्माण होतो. पण गुरुजी असं सांगतात, तिथं शिकणाऱ्या सर्व मुलांना जात धर्म पंथ बाजूला ठेवून एकत्रित शिक्षणाचा ध्यास घ्यावा लागत होता. मला सांगा गुरुजी, इंग्रजांच्या शाळेतल्या शिक्षणाची पद्धत ही सार्वभौमतांना जर एकत्रित लोकांना जर चांगली वाटत होती, ती विटाळ होणारी नसेल, तर बाहेर गावामधले परिस्थिती कशा असायच्या? बाहेर आता काय सांगू तुम्हाला, मी एक उदाहरण सांगू का? सांगा ना. सामाजिक एक तर त्यावेळेला एकच उदाहरण सांगतो. मी माझ्या गावी 3री पर्यंत शिकलो हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. तिथं आमच्या गावाच्या दक्षिण पूर्वेला पीराचं दर्गा आहे आणि त्या ठिकाणी 2 छोटीशी झाडं आहे दर्ग्याच्या तिथे पुढे, आणि त्या झाडावर एक 5वीतला मुलगा पलीकडे शिकायला माझा जोडीदार होता, आमच्या गावी राहत असे तो चढला आणि मी पण चढलो. त्याची ती पिपरणं म्हणून छोटी फळं चिमण्या खायच्या तो खायला चढला, मी पण चढलो. आणि तो तितक्यात शेजारच्या घरातून 4 बैल असून आणि शेतात चाललेला लक्ष्मण तात्या जगताप आला. त्यांनी बघितलं, अरे ही महाराजचं पर दिसतंय, हे भलारच आहे, हे उतर खाली. ती उतरलं खाली. उतरल्यावर त्याला जे टाकला ते चावरे असून ते तुमचंच झालं. माझ्या मोठं होतं 5वी. आता मला कसं वाटलं, माझ्या बापाला थोडीशी इज्जत आहे, मला नाही मारलं. मी उतरलो तर एवढा टाकला, अरे बापरे, ते काय सांगा, अतिशय जोरात असा पाठवून टाकला आणि मला का मारलं हेच कळलं नाही. बघा मित्रांनो, इंग्रजांनी शाळेमध्ये सर्वांना घेतलं, शिक्षण देण्याला सुरुवात केली. पण त्याच कालखंडामध्ये समांतर रेषेमध्ये जर पाहिलं तर गावात एक वेगळं चित्र होतं. ते सांगतात गुरुजी की आमच्या गावातील पीराच्या मंदिरासमोर असणाऱ्या एका झाडावरती आम्ही 2 मित्र काही ती फळं असतील ती खाण्यासाठी ज्यावेळेस चढलो आणि गावातल्या सवर्ण जातीचे जे कोण तत्कालीन व्यक्ती असतील, आपण त्यांचं नाव घेत नाही, कारण हे जे आपण तुमच्या समोर मांडतोय ह्याच्यामध्ये नागरिकांमध्ये तिढा निर्माण व्हावा, जातीय वितंड वाद व्हावा, ही आमची इच्छा नाही. आम्हाला असं दाखवायचंय की ज्या माणसाचे वयाची 95 वर्ष गेलेली आहेत त्यानं आपल्या आयुष्यात काय काय भोगलेलं. म्हणून त्या पीराच्या झाडासमोर चढल्यावरती त्यांना संबंधित शेतकऱ्यानं हसडानं मारलं होतं. एका बाजूला गावात लोकांची समाजाविषयीचा असणारा तेढ आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजांना त्याच समाजाला जवळ केलेली नैतिकता. गुरुजी मला असं सांगा की या दुहेरी म्हणजे वर्तनातून गावातलं वर्तन वेगळं, शिक्षणाचं इंग्रजांचं वेगळं, हा तुमचा प्रवास कसा पुढे पुढे गेला? आता पुढे सांगतो, पण यातलं काही भागातून थोडा सांगतो की मी उतरल्यानंतर मला पण त्यांनी चोपून काढलं. पण मला प्रश्न पडला की आता ते वय काय एवढं 3री काय, पण घरी गेलो आणि आपण फार मोठी चूक केली. झाडाला शिवलो, झाड बाटलं, विचारलं, हे लक्षात आल्यावर मी कुणालाच काही बोललो. पण सकाळच्या पूर्वी शाळेत जायच्या अगोदर आईनं आंघोळ घालताना बघितलं तर पाठीवर गोळ होते गेले आणि म्हणजे हे काय झालं रे, तर तिथं म्हणलं मला तात्याने मारलं का, तर म्हणलं मी त्या झाडावर चढलो. मग कशाला गेला होता का, म्हणजे मी गप्प बसलो, पण ते कशाला गेलो होतं तिकडून ते आई बोलतो. ऐकलं मित्रांनो, जातीयच्या विषमताची जी फळं होती
ती नुसती गावातल्या वर्तणुकीत रुजलेली नव्हती, तर ती घरातल्या आई वडिलांच्या हृदयात सुद्धा दबलेली होती. ज्यानं मारलं तो मार खाल्लेला विषय घरात सांगू नये या भीतीपोटी गप बसलेले तत्कालीन बंडूजी आत्ताचे गुरुजी असं सांगतात की मी झाडाला शिवलो होतो, हे मनाला खंत वाटली, भीती वाटली म्हणून मी सांगितलं नाही. पण ज्यावेळेस सकाळी मी शाळेत जायच्या अगोदर आई आंघोळ घालत होती, आईनं पाठीवरचे वळ पाहिले आणि आई जागृत झाली. ज्यांनी मारलं त्याला जाब विचारण्याच्या ऐवजी तू कशाला गेला होतास असंच परत एकदा दरडावलं. हा विषय काय होता तर आईला माहिती होतं गावामध्ये जातीयेची विषमता आणि तिची बीजं रोवलेली आहेत आणि अशाच एका झाडाला आपला मुलगा गेला आणि त्याचे पाठीवरती काळे निळे वळ उठले. हे तिच्या मनाला जरी दुःखाचे विषय असले तरी तिला सांगायचं होतं परत अशी चूक करू नको. मित्रांनो, इंग्रजांचा सहवास लाभलेला हा गुरुजी त्या काळच्या वेदनादायक गोष्टी आपल्याला सांगत आहे. हे तुमच्या समोर आणण्याचा एक दृष्टिकोन आहे. आत्ताच्या शिकणाऱ्या मुलांना सोयी सुविधांचा वणवा नाही. कॉलेजला शाळेला जाताना सायकलीपासून मोटारसायकली तर चारचाकी वातानुकूलाच्या गाड्या मिळतात आणि ती मुलं शिक्षण घेत नाहीत. लाडाने वेडी झालेली असतात. शिक्षणाचा त्यांचा गुणवत्तेचा भाग कमी होतो. पण गुरुजी त्या काळी पाटणीवर हसडाचे वळ उठल्यावर सुद्धा ते शाळेत जायचे. मला सांगा गुरुजी, त्यानंतरचा तुमचा जो शाळेतला कार्यभाग होता, ज्या पाटलांच्या वाड्यात शाळा भरत होती त्या पाटलांच्या वाड्यात तुमच्या वाट्याला अस्पृश्यतेचे चटके लागले का? आता त्यावेळेला मला बसायला मिळत होतं वर्गामध्ये आणि लहान होतो मी, पण बसायला मिळायचं. शेजारी एक सांबाराचा होता माणूस आणि तसं म्हटलं तर कोपऱ्यातच मी होतो आणि चांबाराचा एक सदाशिव नावाचा तिसरीला होता, मी पहिलीला होतो आणि त्या बसायचो. पण तर तसं बाहेर बसवलेलं नव्हतं, आत घेतलेलं होतं. आम्हाला माझ्या नशिबाने मला शाळेच्या बाहेर बसवलं नाही कधीच. आतच होतं, शिक्षण चालू होतं आणि गुरुजी राजुरीचे होते शिकवायला. पण भीती गुरुजीची वाटे का कुणाचा तर का गंमत आहे न सांगण्यासारखी. लघवीला आलं, लहान होतं, काय करायचं तिथंच लघवी झालं होतं. म्हणजे माहीतच घे तर ते भीती फार वाटायची गुरुजींची. पुढं पुढं झालं तुम्हाला सांगितलं मी 3री पर्यंत शिकलो. आणि हो, ज्यानं मारलं त्याचा मुलगा मी एका वर्गात होतो. मित्रांनो, जे गुरुजी झाले शिक्षणानंतर त्यांनी सांगितलं तत्कालीन गुरुजींची आम्हाला भीती वाटायची. ती भीती आदरयुक्त होती. त्या भीतीमध्ये भविष्य लपलेलं होतं. शिक्षणाची कास झाल्यानंतर क्रांती होते. क्रांतीनं माणूस सुधारतो आणि सुधारलेली माणसं माणुसकीनं वागतात. हा एक सोपा आणि साधा मंत्र आहे. म्हणून बाबासाहेब असे म्हटले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना विद्ये गेली, नीती विना गती गेली आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येमुळे होते. तर शिक्षण काय असतं आणि त्या शिक्षणाची ओढ ज्याच्या मनात हृदयात रुतलेली असते ती माणसं पाठवली ओढ असती. समाजातील जाती आणि अस्पृश्यतेचे चटके असतील ते सहन करत आपला जीवन प्रवास करतात. गुरुजीही त्याच प्रकारे शिक्षण घेत आले. गुरुजी, मला सांगा, इयत्ता 7वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये कधीतरी अस्पृश्यतेच्या एखाद्या प्रसंगातून तुमचं काय झालं, तिथं एक पुत्र मिळालेलं होतं आणि ते रस्त्यावर पडलेलं होतं. आता कोणी वडून टाकायचं, तर मी महाराज होतो ना, तर मला सांगितलं, गुरुजींनी नाही सांगितलं, यांनी कोणी नाही, तिथं भाड्यात जे राहत होते त्यांनी सांगितलं, बाबा ते वडून टाकतो. आता खरं तर मला ते
काम नकोसं वाटलं आणि मी नुसतं ऐकलं आणि गप्प झालो. ऐकून गप्प झालो. 2 वेळा त्यांनी बोलली का बा इतर वाढीचे, पण मी गप्पच बसलो. मग ते बंडखोरी म्हणा काही म्हणा, पण मी उत्तर हो नाही कृती नाही काही नाही गप्प राहायचं. मग त्यांनी कुणाला तरी बोलवलं आणि ते टाकलं. पण मी मात्र तसं काम केलं नाही. मला ते खटकलं आणि म्हणून मी गप्प बसलो.